ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा गीतेत काय सांगितलेले, कर्मानुबंधे मनुष्य लोके. कर्म जसं कर्म असेल तसं फळ मिळतं. सत्कर्माचे चांगले फळं मिळतात, वाईट कर्माचे वाईट फळं मिळतात. पण आज माणूस त्या कर्म नको आहे, मला फुकट कसं मिळेल, आणि त्याचं कर्माचं प्रत्येकाला भान नाही राहिलं, आणि मग त्याचं फळ मिळतो. आणि मग ज्या वेळेला त्याला दुःख होतो, तो देवाकडे जातो, देवा मला सुख दे. अरे तुझं कर्म जर तू केलेलं नाही, आणि तो देव काय करतो, सुख तुला कसं दे? देव काय म्हणतो, माझ्या कर्माचे फळं मला बघावं लागतात, आणि तुमच्या कर्माचे फळं तुम्हाला बघावं लागतील. म्हणून सत्कर्म करा, चांगलं करा, वाईट करू नका. बघा ज्या वेळेला द्रौपदी होती, द्रौपदीला पतिव्रता मानलं गेलं, पण तिला किती नवरे होते? 6, 5 नवरे कसे होते? तिनं तिचा पहिल्या जन्मामध्ये देवानं काय केलं, तिचा नवरा तरुण वयात मेला. मग तिनं देवाकडे भक्ती केली, मला नवरा दे, मला असा 5 वेळा वर मागितला, आणि तिनं देवानं 5 वेळा तिला नवर दे आशीर्वाद दिला. मग तिला या जन्मात 5 नवरे मिळाली. मग आता कर्ण एक दिवस चालला होता. कर्ण तेजस्वी होता, वीर होता, शूर होता, देखणा होता. आणि तिनं ज्या वेळेला कर्णाकडे बघितलं, मलाही जर असा नवरा मिळाला असता का हाय असता तर बरं झालं असतं. फक्त मनानं पाप केलं. आणि ज्या वेळेला स्वर्गाला जाताना तिचं काय केलं, ती जाऊ शकली नाही, पतन पावली. भीमाला शक्ती होती, भीमापाशी काय होता? खादाडपणा होता, हाती खाणे चांगलं नाही, तो गेला नाही. नकुल सहदेवाला काय होता? याचा सौंदर्याचा अभिमान होता. सहदेव परीक्षित होता, हुशार होता, तो गेला नाही. अर्जुनाला अहंकार होता, मी योद्धा आहे, तो गेला नाही. धर्म नरो वाकुंजरो बोलला, काय त्याचा अंगठा गळून पडला. त्याचा रथ जमिनीवरून चालत होता, आकाशातून तो जमिनीवर टेकला. म्हणजे कर्माचे फळं चुकले नाही. रामानं वाल्याला मारलं, कृष्ण अवतारात त्याला बाण मारला गेला. परशुरामानं आईचं शिर मोडलं, राम अवतारात काही झाली. म्हणजे कर्म हे कोणाला चुकलं नाही. म्हणून कृपा करून सत्कर्म करा, आईबापाची सेवा करा, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगू देईल, ही संस्कृती. माझं भरलं पाहिजे विकृती. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य विकृती दूर करा. सगळ्यांनी मिळून काम करा, कष्ट करा, व्यवसाय करा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकमेकाला सहकार्य करा. आपण माणूस आहे, आणि माणसांना माणसासारखं जगावा. आज माणसाची माणुसकी हारून गेलेली. अतिलोभ, अति स्वार्थबुद्धी जगी पापसाचे, न होता मनासारखे दुःख मोठे. अतिस्वार्थबुद्धी आहे ना, ही जगाला पापाचं कारण आहे. आणि शेवटी आपण संग काही आणलं नाही, संग काही नेणार नाही, हे ध्यानात ठेवा. आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला पुढच्या जन्मात उपयोग येते. आपलं दुःख येतात, या जन्मात खूप भक्ती करतो, पण पहिल्या जन्माचं कर्म येतं, आणि आता जे चांगलं करू पुढे येतं. म्हणून कर्मावर जास्त जोर द्या, आणि मग सत्कर्म करा, आईबापाची सेवा करा, कुळदेवताची सेवा करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.